मंडळी बरं आहे ना हो सगळं. म्हणजे पेट्रोल पाणी सोनं चांदी जरा पेटल्यात म्हणून म्हटलं. आता तुम्ही म्हणशीला यो गडी आलाय सुटाबुटात आणि असं का बोलायलाय. अहो बातमी कोल्हापुरातून आहे. इकडं अख्ख्या देशात मंदीची चर्चा आहे आणि सोन्या चांदीचे भाव आकाशाला भिडल्यात. लोक पैशाचा हिशोब करायला लागल्यात. पण आमच्या कोल्हापुरात वेगळाच नाच सुरू आहे. कोल्हापुरी माणसाच्या हौसेपुढं मंदीची काय बिशाद आहे होय. एका हौशी सासऱ्यानं आपल्या जावई बापूंसाठी काय केलंय बघा. थेट 1.5 किलो चांदीचं पायतान म्हणजे आपलं कोल्हापुरी चप्पल. अहो काय करायचं आता बोला. आता किस्सा असा झालाय की कोल्हापूर सांगली रोडवर राहणाऱ्या एका धनाढ्य बापानं आपल्या लाडक्या लेकीचं लग्न ठरवलं. मग काय लेकीचं कौतुक करायला पाहिजे की, आणि जाव्याची हाऊस बी झाली पाहिजे. आता धोंड्याचा महिना आलाय, जाव्याला मानपान करायला पाहिजे. सासरेबुवांनी थेट सांगलीच्या सराफाकडे ऑर्डर दिली आणि सांगलीच्या सराफाने काम सोपवलं कोल्हापूरच्या जगात भारी चांदीच्या कारागिराकडं. आता कसलेल्या कारागिरानं चक्क 8 दिवस रात्र घाम गाळला आणि 1.5 किलो चांदीची हुबेहूब कोल्हापुरी चप्पल तयार केली. आता चप्पलीची किंमत ऐकशीला तर कान गच्च होतील. तब्बल 4 लाख रुपये. आणि यावर फक्त नक्षीकाम करायची मजुरी दिली 22,000 रुपये. याला म्हणतात कोल्हापुरी सासरवाडी. काटकसर करायची नाही बघा कुठं. आता तुम्ही म्हणशीला की चांदीची चप्पल घालून हे जावई बापू काय चालणार आहे होय. पण दाद्या यालाच तर हौसेला मोल नाही असं म्हणतात. विषय इथं थांबत नाही बरं काय. याच कारागिरानं याच महिन्यामध्ये पाणी आपण ज्यातून पितोय की नाही त्या पिंपासाठी म्हणजे 4-5 किलो चांदीचं पिंप तयार केलं. विचार करा, इथं पाणी सुद्धा चांदीच्या पिंपातनं पितात. आता तुम्हीच सांगा तुमच्या सासरच्या मंडळींकडून लग्नात किंवा धोंड्याच्या महिन्यात तुम्हाला असं काय दिलंय काय. आणि पोरीच्या लग्नात जावयाला असा चांदीचा तोडगा देण्याचा तुमचा काय विचार आहे काय. कमेंट करून मला नक्की सांगा. आणि अशाच नातखुळा व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा न्यूज 18 मराठी.